12वा वित्त आयोगाचा निधी धूळ खात विष्णुपंत छत्रे उद्यान कचऱ्याच्या विळख्यात अन ओपन जिम ही नादुरुस्त। शहरातील नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि आरोग्यासाठी शासनाचा 12वा वित्त आयोग योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेले विष्णुपंत छत्रे उद्यान सध्या प्रशासनाच्या अनास्थेमुळे कचरा डेपो बनलाय। गेल्या अनेक वर्षापासून या उद्यानाची निगा राखली न गेल्यानं इथं कचऱ्याचं साम्राज्य पसरले असून नागरिक आणि मुलं या सुविधेपासून वंचित आहेत। उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळतात। कागद, प्लास्टिक आणि इतर टाकाऊ वस्तूंमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। उद्यानातील पाण्याच्या हौदामध्येही मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय। उद्यानाच्या गेट जवळच 2 पाण्याचे वॉल आहेत। त्या वॉल जवळ देखील कचऱ्याचे ढीग असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून डासांची उत्पत्ती होतीये। यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरण्याची भीती व्यक्त होतीये। शासकीय निधीतून या उद्यानात तरुणाच्या आरोग्यासाठी मोकळी जिम उभारण्यात आली आहे। मात्र योग्य देखभाल नसल्यानं आणि उद्यानात कचऱ्याच्या साम्राज्यामुळे या जिमचा वापर नागरिकांना करता येत नाहीये। व्यायामाची साधनं सुस्थितीत नसल्यानं किंवा परिसरात वाढलेल्या अस्वच्छतेमुळे ही जिम केवळ शोभेची वस्तू बनली आहे। शासनाचा पैसा खर्च होऊनही त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळत नसल्यानं संताप व्यक्त होतोय। हे उद्यान मोकळा श्वास कधी घेणार असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जातोय। ज्येष्ठ नागरिकांना सकाळी फिरण्यासाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी हक्काची जागा उरलेली नाहीये। 12वा वित्त आयोगाचा निधी अशा प्रकारे वाया जात असल्यानं नागरिकांमध्ये कुरुंदवाड नगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून या उद्यानाचं पुन्हा सुशोभीकरण करावे, तसेच गेट समोर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज।